आज आपण नाम हा टॉपिक पाहणार आहोत. तर मराठीमध्ये नामाचे 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तसेच सामान्य नामाचे पण परत 2 प्रकार पडतात. एक पडते पदार्थवाचक नाम, दुसरं पडते समूहवाचक नाम. तर आपण पहिलं सामान्य नाम पाहूया. सामान्य एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. विशेष नाम एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामांना विशेष नाम म्हणतात. भाववाचक नाम ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांना सामान्य नाम, भाववाचक नाम असे म्हणतात. तर सामान्य नामाचे उदाहरणं बघा. कुत्रा, मुलगा, शहर एकाच गटातील दिलेल्या समूहाला सामान्य नाम असे म्हणतात. विशेष नाम मोती, राम, मुंबई. भाववाचक नाम राग, शौर्य, मृत्यू. तर सामान्य नामाचे परत 2 प्रकार पडतात. पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम. तर पदार्थवाचक नाम पाहूयात आपण. जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, संख्येत मोजले जात नाहीत त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. जसे की साखर, तूप, दूध, हवा. हे आपण असं एक एक करून नाही मोजू शकत, तर लिटर, मीटरमध्ये मोजू शकतो, ग्रॅममध्ये मोजू शकतो, म्हणून त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नामाला समूहवाचक नाम असे म्हणतात. वर्ग, सौम्य, कळप, मोळी, जोडी, ढिगारा असे अनेक आहेत समूहवाचक नाम. तर तुम्ही अजून कमेंटमध्ये सांगून द्या की समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम कोणकोणते आहेत ते.